नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MPSC तसेच MS सेट आणि इतरही सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारे काही महत्त्वपूर्ण घटक बघणार आहोत। त्यामध्ये आहे की पर्यावरणातील म्हणजे भारतातील पर्यावरणीय क्षेत्रातील माननीय व्यक्ती आणि त्यांचे कार्य एका मार्कासाठी कधी कधी प्रश्न विचारला जातो। यावर चला बघा। पहिला आहे डॉक्टर रामदेव मिश्रा। डॉक्टर रामदेव मिश्रा हे काय आहेत तर भारतातील परिस्थितिकी या विषयाचे ते जनक आहे। कशाचे? भारतातील परिस्थितिकीय विषयाचे जनक कोण? डॉक्टर रामदेव मिश्रा। त्यानंतर बघा डॉक्टर MS स्वामीनाथन हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ व हरित क्रांतीचे जनक आहेत। त्यानंतर मेधा पाटकर ह्या काय आहेत तर नर्मदा नदीवरील धरणामुळे होणाऱ्या विस्थापितांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या आहेत। तर राजेंद्र शिय हे काय म्हणून ओळखतात? जलपुरुष म्हणून पण ओळखले जातात, कारण त्यांनी जलसंवर्धन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। हे जे आहे राजेंद्र शिय यावर MPSCने एकदा प्रश्न विचारला होता। त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरचा व्यक्ती आहे मेनका गांधी। ते आहेत पीपल फॉर ॲनिमल संस्थेची 1992ला त्यांनी स्थापना केली होती। त्यानंतर सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाचे प्रणेते आहेत। पर्यावरण संवर्धनासाठी 20 किलोमीटर पायी प्रवास त्यांनी केला। त्यानंतर वंदना शिवा ह्या शाश्वत शेतीच्या आग्रही आहेत। चिपको आंदोलनात सुद्धा त्यांचा सहभाग आहे। त्यानंतर डॉक्टर सलीम अली हे प्रसिद्ध पक्षीतज्ञ आहेत। फॉल ऑफ एक स्पॅरो हे आत्मचरित्र प्रकाशित आणि बुक ऑफ इंडियन बर्ड हे त्यांचे पुस्तक आहे। त्यानंतर डॉक्टर माधव गाडगीळ हे जैवविविधता तज्ज्ञ, पश्चिम घाट जैवविविधता अहवाल त्यांनी तयार केलेला आहे। त्यानंतर ॲडव्होकेट MC मेहता हे पर्यावरणविषयक विविध जनहित याचिका दाखल त्यांनी केल्या। त्यानंतर अनिल अग्रवाल हे काय तर भारतातील पर्यावरण स्थिती हा विस्तृत अहवाल 1982 मध्ये त्यांनी तयार केला। त्यानंतर पांडुरंग हेडगे हे पश्चिम घाटातील वृक्ष संवर्धनासाठी अपिको चळवळ 1980 मध्ये सुरू केले। हे म्हणजे काय, हे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत जे पर्यावरण म्हणजे भारतातील पर्यावरण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।